3 डिसेंबर जागतिक दिनानिमित्त अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित दिव्यांग जागतिक दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार महिला शक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचं सुद्धा वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कनक कोटक तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक हरिनारायण माकोडे, हरीश टावरी, पुरुषोत्तम चोखंडे, बजरंग मिसाळ, महिला शक्ती संघटनेचे संस्थापक सुदेश रजाने, राज्याध्यक्ष लक्ष्मीताई गावंडे, राज्याध्यक्ष राजकुमार वानखडे, राज्य सचिव गणेश वाकोडे, अकोला जिल्हा उपाध्यक्ष मंगला दिंडोकार, अकोट तालुका उपाध्यक्ष सुरेंद्र मोरे, अकोला जिल्हा सचिव अनुरिती गुहे, अकोट तालुका कार्याध्यक्ष बबलू सुरतने, राष्ट्रीय अपंग विकास महामंडळाचे अनिल राऊत, नितीन पवार, अनिल अग्रवाल, प्रशांत हिरोळकर यांची होती. यावेळी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन व हारार्पण करण्यात आलं. त्यानंतर दिव्यांग महिला शिलाताई समदुरे यांचे पाय धुवून तसेच शाल व श्रीफळ हारार्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसंच राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य संचालक गणेश वाकोडे यांनी जागतिक अपंग दिन याविषयी व दिव्यांग यांच्या असलेल्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी पुढील वर्षी सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्रित राहून हा दिवस उत्साहात साजरा करण्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी या कार्यक्रमाला अकोट तालुक्यातील दिव्यांग बांधव, महिला यासह असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अनिल अग्रवाल यांनी केलं तर संचालन भास्कर गुहे यांनी केलं तर आभार नितीन पवार यांनी मानले. जन्मतला न्यूजसाठी देवानंद किरकर, तालुका प्रतिनिधी अकोट यांची रिपोर्ट.